जाळून देह नुसता मिटणे अशक्य माझे, जाळून देह नुसता मिटणे अशक्य माझे, एक एक शेर माझा गोळा करून जाळा, एक एक शेर माझा गोळा करून जाळा. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. आठवणीचे येणे जाणे गोळा करतो मी, भेटीचे लाख बहाणे गोळा करतो. मित्रांनो, मराठी गझलकार गोपाल मापारी यांची उत्तम मराठी शायरी आज अपन या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. गोपाल मापारी साहब का ताल्लुक जो है वो महाराष्ट्र के अकोला शहर से है. यहीं उनकी मौजूदा रिहाइश भी है. यहीं पर वो अकोला में ही वो डिपार्टमेंट ऑफ वाटर रिसोर्सेज में मुलाजिमत कर रहे हैं, काम कर रहे हैं. गोपाल पिछले कुछ वर्षों से अच्छी और सुलझी हुई मराठी गज़लें कह रहे हैं. हाल ही में गोपाल मापारी इनको करम प्रतिष्ठान पुणे की जानिब से सतीश दराडे स्मृति गझल पुरस्कार से नवाजा गया. तर मित्रांनो, नजर टाकूया गोपाल मापारी यांच्या मराठी गझलेच्या शायरी मधील काही निवडक शेरांवर. एपिसोडच्या सुरुवातीला हा एक सुंदर शेर पेश करतो, तो बघा. सुरू जर आत माझ्या पानगळ आहे, सुरू जर आत माझ्या पानगळ आहे, बहरण्याचा ऋतू नक्की जवळ आहे, बहरण्याचा ऋतू नक्की जवळ आहे. आणि हा एक शेर बघा. किती सूर अन किती तराणे गोळा करतो, किती सूर अन किती तराणे गोळा करतो, जो कंठाशी अख्खे गाणे गोळा करतो. आणि हा एक शेर बघा. आता एका गझलचे हे 3 सलग शेर तुमच्यासमोर पेश करतो, ते बघा गोपाल यांचे. जात असला कितीही जमाना पुढे, जात असला कितीही जमाना पुढे, कोण गेले कधी गावठाणा पुढे, कोण गेले कधी गावठाणा पुढे. आणि हा शेर बघा. दुःख घेतो विकत हर तऱ्हेचे इथे, दुःख घेतो विकत हर तऱ्हेचे इथे, लावली एक पाटी दुकाना पुढे, लावली एक पाटी दुकाना पुढे. बघा, एक इतरांचे दुःख स्वतः घेण्याची वृत्ती किंवा एक जी इच्छा आहे, तर ती एक नोबल थॉट या शेरमधून दिसून येतो गोपाल मापारी यांच्या. आता हा एक लाजवाब शेर बघा गोपाल मापारी यांचा. युगे लोटली जागी आहे, युगे लोटली जागी आहे, इतकी रात्र अभागी आहे, इतकी रात्र अभागी आहे. आणि आता गोपाल मापारी यांच्या एका गझलेचे हे 2 शेर तुमच्या समोर सादर करतो, ते बघा. एक नॉस्टॅल्जिक फिलिंग तुम्हाला या पहिल्या शेरमध्ये दिसून येईल, ती बघा. लेख चित्रामध्ये खुळखुळा काढते, लेख चित्रामध्ये खुळखुळा काढते, आतले बालपण मग गळा काढते, आतले बालपण मग गळा काढते. आणि याच गझलचा हा एक प्रोग्रेसिव्ह थॉट बघा, प्रोग्रेसिव्ह शेर. ठेवते माय नैवेद्य मुंग्यांपुढे, ठेवते माय नैवेद्य मुंग्यांपुढे, देव दगडातुनी वेगळा काढते, देव दगडातुनी वेगळा काढते.
बघा किती एक सुंदर पुरोगामी विचार व्यक्त केला आहे या शेरमध्ये. आता हे 2 शेर बघा एका गझलचे, गोपाल मापारी यांचे. श्वास निश्वास नाही वाहता फक्त वारा, श्वास निश्वास नाही वाहता फक्त वारा, रोज आयुष्य त्यातून घालते एर झारा, रोज आयुष्य त्यातून घालते एर झारा. आणि हा शेर बघा. 2 डोळ्यात सुद्धा सूक्ष्म भूगोल असतो, 2 डोळ्यात सुद्धा सूक्ष्म भूगोल असतो, आसवांच्या नदीला पापणीचा किनारा, आसवांच्या नदीला पापणीचा किनारा. आणि आता गोपाल मापारी यांच्या एका वेगळ्या गझलचे हे 2 शेर बघा. तलफ काय असते विचारू नका, तलफ काय असते विचारू नका, गरज काय असते विचारा मला, गरज काय असते विचारा मला. सुधारक म्हणा की सुधाकर म्हणा, सुधारक म्हणा की सुधाकर म्हणा, समाजात तुमच्या स्वीकारा मला, समाजात तुमच्या स्वीकारा मला. आणि आता गोपाल मापारी यांच्या एका गझलेचे हे 2-3 शेर बघा. सोडावयाच जाती कोणी तयार नव्हते, सोडावयाच जाती कोणी तयार नव्हते, इतके पुढारलेले आमचे विचार नव्हते, इतके पुढारलेले आमचे विचार नव्हते. आणि हा शेर बघा. दंग्यात दंग काही काही पुजेत बसले, दंग्यात दंग काही काही पुजेत बसले, इथले दगड कधीही बेरोजगार नव्हते, इथले दगड कधीही बेरोजगार नव्हते. एक सामाजिक प्रेझेंट सामाजिक सिच्युएशनवर एक आघात केलेला आहे, चोट केलेला आहे शेअरमध्ये. असा हा एक कंटेम्पररी थॉट खूप जबरदस्तरित्या मांडलेला दिसतो गोपाल मापारी यांनी. हा शेर मी परत वाचतो. दंग्यात दंग काही काही पुजेत बसले, इथले दगड कधीही बेरोजगार नव्हते. आणि हा एक शेर बघा. मी फक्त 5 मिनिटे या प्रार्थनेत जगली, मी फक्त 5 मिनिटे या प्रार्थनेत जगली, आमच्या समानतेला आयुष्य फार नव्हते, आमच्या समानतेला आयुष्य फार नव्हते. आणि आता हा एक उत्तम शेर बघा गोपाल यांचा. पावलान खाली कितीदा ऊन घेताना, पावलान खाली कितीदा ऊन घेताना, पोळलो मी सावल्या समजून घेताना, पोळलो मी सावल्या समजून घेताना. आणि आता मित्रांनो एपिसोडच्या शेवटी गोपाल मापारी यांचा हा उत्कृष्ट दर्जेदार शेर तुमच्या समोर पेश करतो. तो पहा. जाळून देह नुसता मिटणे अशक्य माझे, जाळून देह नुसता मिटणे अशक्य माझे, एक एक शेर माझा गोळा करून जाळा, एक एक शेर माझा गोळा करून जाळा. तो दोस्तों ये थे मराठी शायर मराठी गजलकार गोपाल मापारी. इनकी मराठी शायरी के खजाने से चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए. तो मुझे उम्मीद है दोस्तों आपको ये एपिसोड और ये अशार ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.